नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग। झाली आहे सकाळची वेळ आणि नाश्त्याची वेळ। घरामध्ये नाश्ता रेडी होता, पण पिल्लू जसं म्हणाल तसं आम्ही बनवावं लागतं आजकाल, कारण त्याचा खाण्याकडचा कल खूप कमी झाला आहे आणि खेळण्याच्या दिशेने तो जास्त उत्साहित असतो। मग त्याने सांगितलं म्हणून मम्मी पुन्हा असू दे म्हणून मी क्षमा करा मला, मी पुलाव बनवायला घेतला। पुलाव बघू शकता, मुलांसाठी हेल्दी असा पुलाव, त्यात जितक्या भाज्यांचा समावेश करता येईल ना तितका केलेला चांगला। माझ्याजवळ जितकं अवेलेबल होतं तितकं मी केलं आहे। एकदम सिंपल पद्धतीने जसं सगळे बनवतात तसंच बनवते मी, काय खूप असं खास असं काही नाही, पण म्हटलं एकदा शेअर करावं म्हणून मी असं शेअर करत आहे। नॉर्मली थोडंसं डिफरंट वाटू शकेल तुम्हाला, कारण यात आहे मोड आलेले मूग, कारण मुलांसाठी हेल्दी हे, आणि हे मोड आलेले मटकी, आणि हे आहे ढोबळी मिरची, ही आहे लाल भाजी, लाल माठाची भाजी आहे, टोमॅटो, कांदा, हे सगळं एक एकच घेतले मी। हिरव्या मिरच्या तुम्हाला वाटत असेल मुलांसाठी बनवते मी एवढ्या हिरव्या मिरच्या, कसं तर हिरव्या मिरच्या ह्या एकदम कमी तिखटच्या आहे, जास्त तिखट नाही आहे, आणि हे छोटे छोटे असे 2च तुकडे करून घेतले मी, जेणेकरून लगेच भात झाल्यानंतर काढून घेता येतील आणि मुलं खाऊ शकतील। आणि तसं पण मी मुलांचे वगैरे जे आहे ना खाणपिणं ते डॉक्टरांना विचारून देत असते, तर डॉक्टरांनी सांगितले तुम्ही सुरुवातीपासून त्यांना तिखट देण्याचा प्रयत्न करा। पिल्लूला तर सवय झाला, तसं 4 वर्षाचा आहे, तरी लहान आहे, पण डॉक्टरांची परमिशन घेऊनच मी त्यांना आम्ही जे खातो तेच देते। आणि आम्ही पण खूप अति तिखट नाही, पण एकदम नॉर्मल सिंपल फिक्कं जेवण जेवत नाही। मग तसंच परीला सवय झाली, आत्तापासून सवय झाली तर पुढे तिला पोट दुखणं वगैरे किंवा तिखट सहन न होणं असं काही प्रकार होणार नाही, म्हणून डॉक्टरांच्या परमिशननुसार आम्ही साधं जेवण बनवतो। हे आहे वटाणे, हे आणि लिंबू ठेवला आहे मी इथे, बघू शकता। इथे आहे काजू, शेंगदाणे, जिरे, लाल तिखट पावडर जी घरात बनवली आहे, कांदा लसूण मसाला म्हणतात ते, हे आहे धनिया आणि जिऱ्याची मिक्स पावडर, हे आहे खोबऱ्याचा भुरा, म्हणजे आपले खोबरं असतं ना त्याची पावडर आहे, आणि हे गरम मसाला आहे, गूळ आहे, हे गुळाची पावडर आहे, आणि हे जिरं आहे, शेंगदाणे, साखर आहे। पिल्लू समोर थांबला, त्याने साखर टाकण्याला हट्ट केला म्हणून मी साखर घेतली आहे। आणि इथे बघू शकता 1 तासापूर्वी मी हे सोना मसुरी तांदूळ कुठलेही टाकू शकता, सोना मसुरी तांदूळ, तुरीची डाळ आणि थोडी मुगाची डाळ असे ना मी ना 1 तासापूर्वी मी पाण्यामध्ये भिजत ठेवले, आणि असं बटाटे ना असे मोठे मोठे खापा करून घेतले, मोठे मोठे कट करून घेतले, मुलांना पटकन आपल्याला काढून देईल। मी सालासहितच घेतले, तुम्ही साल काढून देऊ शकता, मी स्वच्छ धुवून घेतले म्हणून मग मी असू दे साल म्हणून तसंच घेतले। आता मी काय करणार आहे, हे बटाटे सेपरेट काढणार आहे आणि हे पाणी नितळून घेऊन थोडंसं तेल टाकून हे तांदूळ भाजून घेणार आहे, जेणेकरून मुलांना पचण्यास अति हलकं होईल असं। आता मी भाजून घेते, हे छान पाणी वगैरे काढून तांदूळ भाजून घेते आधी। इथे बघू शकता हे आहे साजूक तूप, घरगुती घरात बनवलेलं, आणि हे आहे तुरीची डाळ, मुगाची डाळ आणि तांदूळ कुठलेही घेऊ शकता। मी सोना मसुरी घेतले आहे, थोडंसं तूप टाकून हे तांदूळ छान असं भाजून घेणार आहे मी, खूप असं नाही, थोडंसं चिकटपणा जाणवतो, तांदूळ पूर्ण ड्राय होऊन चिकटपणा जाणवतो, म्हणजे पातेल्याला लागतं थोडंसं, त्यावेळी स्टॉप करायचं आहे। बघू शकता इथे तांदूळ असे मी भाजून घेतले, म्हणजे त्या तांदळातलं आहे ना पाण्याचं प्रमाण पूर्णतः गेलेलं आहे, एवढंच, जास्त असं भाजायचं नाही आहे। आणि इथे मी कुकर ठेवला आहे गरम, म्हणजे ना आज बघू शकता इथे ना कुकर, तूप टाकते मी, थोडंसं तूप आणि थोडं तेल असं दोन्हींचा समावेश करते मी। तूप आणि तेल दोन्हीचा समावेश करते, पण मी आज पूर्णतः तुपामध्येच बनवत आहे, साजूक तुपातली खिचडी असं म्हणू शकता याला, दाल खिचडी, मसाले भात, पुलाव असं काही म्हणू शकता, तिखट भात, मुलांना डब्याला वगैरे देऊ शकतो कमी तिखटाचं बनवलं तर। बघू शकता शेंगदाणे आणि हे सगळं साहित्य जे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले हे मी डायरेक्टली यात टाकून घेते, एक करून टाकून परतवून घेऊ शकता, असं डायरेक्ट टाकलं तरी काय हरकत नाही आहे, छान असं। छान परतून घ्यायचं आहे। इकडे बघू शकता तांदूळ
तांदूळ हे छान भाजले गेले. आता एक साहित्य यात ॲड करूया आपण. तूप टाकलंय ना, पूर्ण तुपातलं आहे म्हणून बघू शकता फेस कसा येत आहे. असा फेस तळलेला दिसत आहे. मध्ये बटाटे, सगळ्या भाज्या एकत्रच अशा टाकल्या तरी चालतं. मी मोबाईल धरून करते किंवा एक असं परतवून घेतलं तरी चालतं, कारण कुकरमध्ये करणार आहे तर ते छान परतल्या जातीलच ऑटोमॅटिक. लिंबू पिळून घेते मी. लिंबूमुळे ना अप्रतिम चव येते पदार्थांची. आणि मी कुठलाही पदार्थ बनवताना म्हणजे जे तिखट पदार्थ बनवते ना त्यामध्ये आवर्जून लिंबू असतो. साधी भाजी वगैरे जरी बनवायची असली किंवा आमटी किंवा काहीही, लिंबू मात्र मी आवर्जून वापर करते, जेणेकरून पोटालाही खूप उत्तम असतं. आता सगळ्या भाज्यांचा त्यात समावेश करून घेते मी. भाज्या बघू शकता इथे, हे सगळं मी टाकून घेऊन छान परतवून घेते. संपूर्ण भाज्या आणि जे मसाले, जे सर्व साहित्य मी तुम्हाला दाखवलंय ते असं छान परतून घ्यायचं आहे मीठ टाकून. आणि आता हे 2 मिनिटापर्यंत असं मी छान परतून घेणार आहे. खाली लागणार नाही याची दक्षता घ्यायची मंद आचेवर. आणि इकडे ज्या पातेल्यामध्ये मी तांदूळ भाजून घेतले ना त्याच पातेल्यामध्ये जितके तांदूळ आहे त्याच्या दुप्पट पाणी गरम करायला ठेवते. गरम पाणी टाकल्यावर चव अतिशय छान येते आणि भात खूप मस्त बनतो आपला. त्यामुळे मी गरम पाणी कुकरमध्ये करतोय, त्या गरम पाण्याची आवश्यकता नाही, पण तरी गरम पाणी टाकलेलं अतिउत्तम. बघू शकता 1.5 वाटी माझे तांदूळ होते, मग 1.5च्या दुप्पट 3 वाटी पाणी. आणि मी डाळ वगैरे टाकले, भाजी वगैरे टाकले, त्या सगळ्यांचे 1 वाटी म्हणजे 1.5च्या दुप्पट 3 आणि 3 आणि हे डाळ आणि भाज्यांसाठी 1 वाटी एक्स्ट्रा पाणी असं गरम पाणी करून मी त्यात टाकलेलं आहे. काही लोक आत्ताच ह्या क्षणी ना मीठ वगैरे चाखून बघतात, मी तसं करत नाही. डायरेक्टली म्हणजे मी पण न्यू कुक आहे, खूप जमतं येतं असं काही हात बसला असं काही नाही. मिठाचं प्रमाण तर मी नेहमी घाबरतच टाकते, बाकी सगळं जमतं, पण मीठ एक टाकताना मी खूप घाबरते कमी जास्त होऊ नये म्हणून, कारण न्यू कुक आहे त्या कारणाने. पण तरी पण मी नंतरच चेक करते, नंतर कमी जाणवलं तर मग नंतरच घेते मी, आत्ता असं चेक करून घेत नाही. आता बघू शकता छान उकळी येत आहे. त्या कुकरचं झाकण लावून घेते आणि दणदणीत अशा 3 शिट्ट्या काढून घेणार आहे. मग नंतर आपला मुलांसाठी असा हेल्दी पुलाव आहे ना तो रेडी होणार आहे. जितक्या होईल तितक्या भाज्यांचा समावेश केला ना तर अतिशय उत्तम. माझ्याजवळ जेवढं होतं तेवढंच मी टाकल्या. वांगे चिरून ठेवलेले मी टाकूया म्हणून, पण मी ते पाण्यात टाकायचं विसरले आणि ते काळे पडले. मग म्हटलं नकोच टाकणं म्हणून मग मी ते टाकून दिले तसेच वांगे बाहेर. मग यातमध्ये ना पुलावमध्ये ना बीन्स, बीन्स, गाजर, ह्या सगळ्या गोष्टी जितक्या भाज्या टाकू तितक्या छान उत्तम बनतं. तर बघू शकता छान. आणि आता हे असं शिजत येतं आणि यात पुन्हा एकदा 1 चमचा तूप टाकायचं, 1 छोटा चमचा, आणि कुकरचं झाकण लावून टाकायचं. अतिशय उत्तम असा छान मुलांसाठी हेल्दी पुलाव तयार होतो, जो डब्याला देऊ शकतो. कुठंतरी गावी जायचं, प्रवासी जायचं त्यावेळी बनवून घेऊ शकतो. आणि आपण असं छोटंसं आहे ना, कधी पण जायचं आहे कारमध्ये, आपल्याला गावी जायचं आहे, माहेरी जायचं आहे, सासरी जायचं आहे, देवाला जायचं आहे, कुठेतरी जायचं आहे, दवाखान्यात जायचं आहे, शॉपिंगला जायचं आहे, त्यावेळी आपण हे डब्बा वगैरे तयार करून घेतो. मी काय करते, छोटंसं कुकर आहे माझं 1.5 लिटरचं, डब्बा करून बनवून मग त्या डब्यात टाकण्यापेक्षा म्हणजे 1.5 लिटरचं कुकर आहे ना त्यात पुलाव बनवून घेते आणि डायरेक्टली तो कुकरच घेऊन जाते मी. मग प्लेट, चमचा वगैरे घेऊन जातो आणि लोणच्याची बरणी घेऊन जाते, छोटे छोटे डीमार्टमध्ये मिळतात ना तसं. मग डायरेक्टली घेऊन जाते मी कुकरच उचलून. मग ते कुकर तसाही छोटाच असतो आणि त्या डब्याच्याच साईजचा असतो, त्यामुळे स्वतःची कार असल्याने मग काय प्रॉब्लेम पण जाणवत नाही. बसमध्ये पण नेऊ शकतो आपण, ते काय छोट्या डब्याच्या साईजचं असतं. मी तसं करते जेणेकरून गरमच राहील आणि मुलांना छान खाता येईल असं. मग ठीक आहे मंडळी, तुम्ही कसं करतात, प्रवासी देताना काय काय पदार्थ बनवता नक्की कळवा मला. परी आली आहे मम्मा मम्मा म्हणून, तिचा दंगा सुरू झाला आहे. आता पिल्लूचा हट्ट पूर्ण झाला. पुलाव बनवला आहे ऑलरेडी. खपली गव्हाच्या उपीट केलं होतं मी, खपली गव्हाचे जे रवा असतो ना त्याचा. आणि आत्ता मग बघते परीला काय हवं आहे, तिला काय हवं आहे तेही बनवून द्यावं लागेल. मुलांचे हट्ट असं पूर्ण करावेच लागतात, कारण आईवडिलांना काय आहे ना, मुलं जे थोडंफार खाल्लं की बास त्यांना जग जिंकल्याचा आनंद होतो. आणि माझ्या मुलांचा खाण्यासाठी खूप हट्ट असतो, मग जेणेकरून त्यांनी 2 घास खावे म्हणून मग मी असे पदार्थ करून देत असते त्यांना, छोटे छोटे काहीतरी. मग आता झाला आहे माझा पुलाव रेडी. आता म्हणजे शिट्ट्या काढायच्या अजून. तर ठीक आहे मंडळी, भेटूया पुन्हा. आता मी कुकरचं झाकण लावून घेते.